मराठी आणि हिंदी दैनिक मुंबई मित्र आयोजित आजचा हा कार्यक्रम आणि आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, प्रभागातल्या विकासाला साथ हा विषय घेऊन आज आपण इथे आपल्या मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. मात्र तत्पूर्वी एक गोष्ट तुम्हाला ओळख करून देतो, तो म्हणजे मुंबई मित्र हे जे काही दैनिक आहे ते तब्बल 26 वर्ष आपल्या या संपूर्ण क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक विषय असू द्या, आर्थिक विषय असू द्या किंवा मुंबईतल्या प्रभागातल्या वेगवेगळ्या समस्या असू द्या, या सर्व समस्या लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे दैनिक अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण प्रभागातल्या विकासाला संवाद हा विषय घेऊन इथे मान्यवरांशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मी ॲडव्होकेट परमार सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमच्या सर्व उपस्थितांशी संवाद साधावा. तसंच मी शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख लक्ष्मण नेरकर सर यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. विधानसभा संघटक लक्ष्मण नेरकर सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. मुंबई मित्र या दैनिकाचे समूह संपादक अभिजित राणे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट परमार सर यांचा सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अमोल सरांना मी विनंती करतो की त्यांनी लक्ष्मण नेरकर सर यांना शाल सन्मान करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मान्यवरांनी आसनस्थ व्हावं. मी लक्ष्मण नेहरकर गेली अनेक वर्षे राजकारणामध्ये काम करतो. शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मी 12 वर्षे शिवसेना शाखा प्रमुख म्हणून काम केलं. त्यानंतर उपविभाग प्रमुख म्हणून 6 वर्ष काम केलं आणि मध्यंतरी शिंदे साहेबांसोबत मी शिवसेनेमध्ये प्रवेश करून आज गोरेगावमध्ये विधानसभा संघटक म्हणून काम करतो. मी सर्वप्रथम अभिजित राणे साहेबांचं अभिनंदन करतो की गोरेगावच्या विकासासंदर्भात आजचा जो परिसंवाद त्यांनी इथे ठेवलेला आहे त्या परिसंवादातून बरंच काही आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि जसा आपला प्रश्न होता की आपल्या प्रभागातल्या विकासाबद्दल काय बोलायचं, गेले अनेक वर्ष समाजाशी आणि नागरिकांशी आम्ही जोडलो आहोत. आणि प्रभागाचा विकास म्हणजे काय, तर आपापल्या विभागातील रस्ते, मेन नागरिकांच्या समस्या काय असतात की आपापल्या विभागामध्ये गटार असेल, नाले असतील, याची साफसफाई झाली पाहिजे, विभाग स्वच्छ असला पाहिजे. संपूर्ण विभागात स्वच्छता असेल तर नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहतं. आणि विकासाच्या बाबतीत बोललं गेलं तर शिवसेना प्रमुखांनी झोपडपट्टी मुंबई या विषयाला हात घातला होता आणि त्यावेळेला बरीचशी झोपडपट्टी मुक्त करायचा प्रयत्न केला होता. आणि आजही मुंबईमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांना असुविधा होत आहेत, त्या लोकांना लवकरात लवकर नवीन घरामध्ये जाण्याची संधी मिळावी आणि झोपडपट्टी मुंबई मुक्त व्हावी अशी मला वाटतं. कारण त्याच्यातूनच डेव्हलपमेंट मोठी होणार आहे. लोकांना नागरी सुविधा जास्त महत्त्वाच्या आहेत.
नगरसेवक निवडून आल्यानंतर नागरी सुविधा देण्यामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. ऍडव्होकेट परमार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना आपला परिचय करून लगेचच ह्या प्रश्नाला जोडून मी पुढचा प्रश्न विचारतो की आपण कायदे या विषयामध्ये काम करत आहात आणि आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या समस्या प्रभागातल्या असतील किंवा आपण स्वतः पाहत असता की वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आपल्याला उद्भवतात. अशा वेळी एक ऍडव्होकेट म्हणून तुम्ही एखाद्या प्रश्नाकडे किंवा एखाद्या समस्येकडे कसे बघता आणि ती समस्या सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं कार्यरत आहात? नमस्कार. मी ॲडव्होकेट परमार. मी सुप्रीम कोर्टाला ॲडव्होकेट आहे. 10 वर्ष मी हायकोर्टाला होतो. जवळपास बरीच केसेस मी रेक्टिफाय केले आणि गोरेगावला माझा जन्म झाला आहे. इकडेच कॉलेज, इकडेच शाळा, सगळं इकडेच आहे माझं. आणि विभाग जो आहे तो म्हणजे आम्ही चाळून काढलेला आहे. मी मनसेत उपाध्यक्ष म्हणून आहे. गव्हर्नमेंट ऑफ नोटरीचं पण माझ्याकडे पद आहे. पण खरोखर आज मला कौतुक करावं वाटतं. अभिजित राणे साहेब माझा एक मुलगा आहे, पण मला जेव्हा मी त्याला साहेब म्हणतो तर मला एक बरं वाटतं, आनंद वाटतं की एका बापानी लेकाला साहेब म्हणावं. दॅट इज एक मोठी वस्तू आहे ती, की तो एवढं काम करतो. मी त्याला कधी आरामात बघितलंच नाही बसताना. आज जो विषय घेतलाय हा मला वाटतं विभागाचा कसं तुम्ही त्याला प्रोग्रेस करणार आहे हा विषयावर आपले गोरेगावचे कुठल्याही पत्रकारनी अजून पण अशी परिषद घेतली नाहीये. म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबईमध्ये जर आपण जर डेव्हलपमेंट बद्दल बोललो तर पहिला व्हायचं नाव म्हाडाचा, दुसरा BMCचा, तिसरा MMRDA. ह्या लँड त्यांचे आहेत. त्याचा विकास कसा करायचा आणि लिगली कसा करायचा. सर्वप्रथम जर आपण आपला विभाग बघितला तर मोतीलाल नगर 1, 2, 3 आता तुम्ही सर्वजण ऐकत असाल की ते डेव्हलपमेंटला जाणार आहे, एवढे तुम्हाला हे देणार आहे, भाडं देणार आहे किंवा कॉर्पस देणार आहे किंवा तुम्हाला एरिया देणार आहे 1600. तर हे सगळं आहे ना पेपरवर असतं. प्रॅक्टिकली जेव्हा करायचं असेल तर लय कठीण आहे. आज आपल्यासमोर पत्राचाड म्हणून आहे, ते तुम्ही बघितले गेले 35 वर्षापासून ते रखडले. तसं होऊ नये म्हणून आता जी गव्हर्नमेंट आहे आपली BJPची ते एकदम गंभीर आहे आणि सिरियस आहे या मॅटरमध्ये की डेव्हलपमेंट कसा करायचा. डेव्हलपमेंट एज्युकेशनमध्ये झाला पाहिजे, डेव्हलपमेंटमध्ये रोड पण आले, डेव्हलपमेंटमध्ये हेल्थ पण आलं, डेव्हलपमेंटमध्ये घराचे डेव्हलपमेंट झाले पाहिजे, नगरचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. इन ऑल सगळ्या फील्डमध्ये डेव्हलपमेंट झालं पाहिजे. क्राईमला कसं कंट्रोल करायचं तेही BJPना माहीत आहे. म्हणजे आजचा जो मला वाटतं गव्हर्नमेंट आहे ते एकदम सक्षम आहे काम करायला आणि कोणावर अवलंबून नाही आहे की अमुक पार्टी सपोर्ट करेल तेव्हा आम्ही हे काम करू, दुसरी पार्टी ऑपोज करेल तेव्हा आम्ही हे काम करू, असं काहीच नाही आहे. ते आपले डिसिशन स्वतः घेतात आणि फटाफट घेतात. आज मोतीलाल नगरचं आपण बघतोय तर डेव्हलपमेंटचा प्रोसेस जोराने चालू केलं त्या लोकांनी, बरोबर. आणि आता एक क्लस्टर पण आलंय. SRAमध्ये काय होतं, नेमकं बिल्डर येतात, तुम्हाला आश्वासन देतात, आम्ही हे करू, अमुक करू, एवढ्या दिवसात करू, तेवढ्या दिवसात करू, बरं. कमिटीशी गाठ घालतात आणि ते एक प्रोजेक्ट आपल्या गोरेगावमध्ये आहे ते तुम्ही बघाल तर 20-20 वर्ष आहे. एक बिल्डिंग बनवायला 20-20 वर्ष गेली आहे. मी सुभाषनगरला बघतो, राज सुरती डेव्हलपर आहे, त्यांनी 20 वर्ष घेतले. आदिवासीमध्ये होते त्यांनी 15 वर्ष घेतले. जिजामाता नगर आज जवळपास 18 वर्ष झाली ती तशीच पेंडिंग आहे. हा जो आपल्या एरियातला जो परिसर आहे त्याला डेव्हलपमेंट कसं होणार. म्हणून जे आता क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय जो काढला आहे शिंदे साहेबांनी आणि BJP गव्हर्नमेंटनी, ते मला वाटतं एकदम परफेक्ट आहे. म्हणजे लोकांचा एक विश्वास राहील की आम्हाला घर तुटल्यानंतर घर तरी मिळेल, लवकर घर मिळेल, हे एक आश्वासन फिक्स झालं आहे. दुसरं असं झालं की पत्राचाडसारखं व्हायला नको. खाली करताना 2 जनरेशन गेले साहेब त्यांचे. ज्यांनी खाली करून चावी दिली आज त्यांचे ग्रँड चिल्ड्रन म्हणजे नातवंड घेतात चावी आणि तेही संपूर्ण झालं नाही. वर्लीचा पण तुम्ही विकास बघा, BDD चालचा तर BJP गव्हर्नमेंटने केला आहे. रोड चांगले केले, इन्फ्रास्ट्रक्चर चांगली केली आहे.
बँकेला प्रोव्हिजन चांगली देतात. लोनसाठी तुम्ही जावा तर आता पूर्वीसारखं तुम्हाला डॉक्युमेंटेशन अलाउड नाही आहे. तुम्हाला एकदम कमी फॉर्मॅलिटीमध्ये देतात ते. तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्ही कुठल्याही बँकेत जा, छोट्या बँकेत पण गेलं तर तुम्हाला ते साथ मिळतो. बिकॉज ऑफ दिस गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटमुळे तुम्हाला एवढा साथ मिळतो. तर माझी अशी इच्छा आहे की जेव्हा प्रोग्रेस असेल तर त्या पक्षाला किंवा त्याला आपण साथ देणं गरजेचं आहे, भले ते ऑपोजिशन असो काही असो. तर माझी अशी इच्छा आहे की आपण लोकांनी जेव्हा प्रोग्रेस हा शब्द वापरला आहे, विकास झाला पाहिजे आपला, तर विकास सगळ्या पद्धतीने झाला पाहिजे. जवळपास आज मी शताब्दीमध्ये गेलो होतो. शताब्दी किंवा हॉस्पिटल आहे आपला ईस्टचा, ठाकरे साहेबांचा. तर तिकडे पण एवढी गर्दी आहे, तिकडे डॉक्टर्स नाही आहे. आज तुम्ही पोलीस स्टेशनला जा, प्रत्येक ऑफिसर आहे ना कानाकोपरा बघतो, कारण एक ऑफिसरवर एवढी जबाबदारी आहे की तो पार करू शकत नाही. सगळ्या ठिकाणी वॅकन्सीज आहे. BMCला तुम्ही वॅकन्सी काढली ना, तर मला वाटतं जे ऑफिसर आहे, गेल्या 10 वर्षापासून मी बघतो, एक टेबलमध्ये, एक युनिटमध्ये आम्ही जायचो तर 10 टेबल आहे ना भरून असायचे, 10 ऑफिसर असायचे. ते रिटायर झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणच नाही. आता 2 उरले, ते लोकच काम करतात. तसं नाही झालं पाहिजे. वॅकन्सी आहे, गव्हर्नमेंट का वॅकन्सी काढत नाही? टीचर्समध्ये बघा, स्कूल आहे, BMC स्कूलमध्ये टीचर्स नाही आहे हो. स्टुडंट जायला तयार आहे, टीचर्स नाही आहे. सगळे प्रायव्हेटकडे वळत आहे. सर्वांना प्रायव्हेट एज्युकेशन पाहिजे, तो एकदम महाग आहे. मेडिकलमध्ये पण हेच त्रास आहे. तिकडे डॉक्टर्स नाही आहे, कंपाऊंडर्स नाही आहे. ते बाहेरचे म्हणजे हायर करतात. ते एखादा ॲम्ब्युलन्स पाहिजे तुम्हाला तर वेळेवर मिळत नाही. तर हे सगळं आता थोडं लॅकिंग होतं आहे. तर ह्याच्यावर लक्ष देऊन गव्हर्नमेंटनी स्पेशली पोलीस पोस्टला जादा प्रोव्हिजन दिलं पाहिजे. पोलीस पोस्ट वाढली पाहिजे आपल्याकडे. तर आपल्या एरियात आहे ना 2 हवालदार पण उभे राहतील ना सिग्नलला, तर कोण ऐकत नाही. तिकडे जर 5 हवालदार उभे राहिले ना तर काहीतरी इम्पॅक्ट पडेल. माणूस एकदा सिग्नल तोडताना विचार करेल की बाबा 5 जण आहे, आणि लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. गाडी जप्त करा, पेपर आणा, मग सोडवून घ्या. हॅवी फाईन इम्प्लिमेंटेशन केलं की कोणीही तोडणार नाही. एज्युकेशन सिस्टममध्ये पण हेच हालत आहे आपल्या. जे एज्युकेशन पाहिजे तसं मिळत नाही, प्रोव्हिजन मिळत नाही. बँकिंगमध्ये जॉब आहे, वॅकन्सी आहे, पण कोण तो लावून घेत नाही. म्हणून अजून प्रोग्रेस करायची भरपूर गरज आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी गव्हर्नमेंटला साथ द्यावी, आणि स्पेशली आमचे जे पत्रकार आहे अभिजित राणे साहेब, तसे पत्रकार मला वाटत नाही एवढं कोण बारीकीने बघत असाल. म्हणून असे आमचे पत्रकार, म्हणजे माझा मुलगा आहे, त्याला आपण सर्वांनी मिळून साथ द्यावी अशी माझी विनंती आहे. थँक्यू. सर, आपण म्हणालात की 20-20 वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो डेव्हलप व्हायला एखादी बिल्डिंग. मुंबईसारख्या ठिकाणी राहणं हे अनेकांचं स्वप्न असतं की आम्हाला घर पाहिजे तर मुंबईत हवंय. पण जर इतका वेळ लागत असेल तर नेमका कायदा काय सांगतो की काय डेडलाईन असायला हवी, किंवा त्यासाठी नागरिकांनी कशा त्यांच्या समस्या सोडवायला हव्यात? म्हणजे आपण प्रश्न तर मांडतोय पण आपलं उत्तरही त्यासोबत आलं तर आणखी. थँक्यू. तुम्ही बोललात असं कसं आहे काय माहिती आहे की जेव्हा एखादं तुमची जागा असते, SRA म्हणा किंवा आता आमचा सुभाषनगर किंवा आदिवासी पाडा, किंवा हे त्यांचीच जागा आहे, त्यांचे झोपडे होते तिकडे, ते बिल्डर घेतात, कमिटीला हातात धरतात. कमिटीची 11 माणसं ही जे आहेत ते बिल्डरवर राहतात. त्यांना जे काही देणं घेणं आतमध्ये चालत असतं त्याच्यात ते समाधानी असतात. राहिला प्रश्न असं, जे लोक बाहेर जातात त्यांचे हाल अहवाल होतात. म्हणून, आणि हे लोक आहे ना कुठल्याही ॲडव्होकेटकडे जात नाही. मी तुम्हाला लिहून देतो, माझ्याकडे जेवढे प्रोजेक्ट आहेत ना तिकडे कोणीही कॉम्पिटंट ॲडव्होकेट नाही आहे. म्हणजे लिगल ॲडवाईस घ्यायला देखील जात नाही. तिकडचे कमिटी मेंबर आहे ना लोकांना पाठवणारच नाही, किंवा कमिटी मेंबर स्वतः पण नाही जाणार, कारण बिल्डर त्यांना सांगतो हम बना के देंगे ना, काय केलं वकील के पास जा रहे हो. त्यांना लिगली काहीच करायचं नसतं, त्यांना त्यांच्या पद्धतीनेच काम करायचं असतं, आणि त्याला सर्व हातभार कमिटीवाले देतात. आणि जर कमिटी स्ट्रॉंग असेल ना सर, आणि एखादा चांगला ॲडव्होकेट धरला, तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे 36 महिन्यात आपल्याकडे डेव्हलपमेंटची बिल्डिंग रेडी होते. 36 महिन्यात, 36 मंथ ऑफिशियली म्हाडानी आपल्याला दिले नियमप्रमाणे, SRA नियमप्रमाणे 36 महिन्यात तुम्हाला वर्स्ट टू वर्स्ट मोठा प्रोजेक्ट असेल तर 48 मंथ. तर हे प्रोजेक्ट कसे, चांगला बिल्डर, चांगली कमिटी, चांगला PMC अपॉइंट करा आणि लिगली काम करा.
कुठलाही इलिगल वस्तू करू नका. इकडे कसं असतं की ज्याला जसं करायचं तसं तो करतो. म्हणून हे प्रोजेक्ट एवढे लांब जातात की विचारू नका. आणि त्यांना जर बिल्डरला वाटलं की हे कमिटी साथ देत नाही ना, तर त्याच्या ऑपोजिशनला धरतात ते लोक. ऑपोजिशनला धरून मग ही कमिटी चेंज करून मग त्यांच्याबरोबर 10 वर्ष खेळतात. हे असे करत करत गेले. सिद्धार्थनगर म्हणा, एवढे प्रोजेक्ट एवढे रखडले गोरेगावला की तुम्हाला काय सांगू. शिवम डेव्हलपर्स आहे. आताचे जे जनरेशन आलं आहे ना, जसे आता मी एखाद्या बिल्डरचं नाव घेणं मला वाटतं चुकीचं होईल, पण आता जे 2-3 बिल्डर असे फेमस आहे की 36 मंथमध्ये ते देतात. असे म्हणजे एकदम परफेक्ट कामं करतात, लिगली काम करतात, कोणाला 1 रुपया देत नाही. कमिटीला डायरेक्ट बोलतो आम्ही 1 रुपया नाही देत. असे पण बिल्डर आहेत. आपण बिल्डर लॉबीला एकदम हे नाही करू शकत. पण ज्यांना काम नाही करायचं ना, ते नुसतं प्रोजेक्ट घेतात आणि रखडून ठेवतात. त्यासाठी तुमच्याकडे 13(2) अशी कलम आहे, त्यानुसार तुम्ही बिल्डर बदली करू शकता. लोकांनी इलेक्शन परत लावायचं, नवीन कमिटी अपॉइंट करायची, लोकांनी समोर येऊन ॲडव्होकेट अपॉइंट करायचे, त्यांचे ओपिनियन घ्यायचे. आणि बरोबर लोकांनी जर एक चांगला ॲडव्होकेट केला ना, तर मला वाटतं तुम्ही कुठेही फसणार नाही. हे तुम्हाला एक आमिष दाखवलं जातं की आम्ही तुम्हाला एवढे देऊ तेवढे देऊ, पण काही देत नाही. आणि दिल्यानंतर पण कमिटीचं नाव बदनाम करतात ते लोक की अमुक कमिटीवाला आला होता माझ्याकडे, असेशे पैसे घेऊन गेले. शेवटी काय, बिल्डर आपली बाजू मांडून घेतो. आणि SRAला कसं आहे, जोपर्यंत पेपरवर्क कम्प्लीट होत नाही कुठल्याही डिपार्टमेंट ऑथॉरिटीला, तिथपर्यंत ते लोक काय करणार. तुम्ही लोकांनी आणलेला बिल्डर आहे, तो लोकांनी आणलेला बिल्डर आहे. ऑथॉरिटी काय करणार आहे, MMRD, SRA, म्हाडा काय करणार आहे, तुम्ही आणले ना. आज पत्राचारमध्ये तेच झालं ना. कोणी आला बिल्डर, तो लोकांनी आणला होता. म्हणून आता जे क्लस्टर डेव्हलपमेंट जे गव्हर्नमेंटने स्कीम काढली, त्यात बिल्डर तेच घेऊन येणार आहे. म्हणजे एक आश्वासन आहे की तुमचा डिपॉझिट अमाऊंट फिक्स आहे, त्याला टाईम फिक्स दिला गेला आहे. रेरा इम्प्लिमेंटेशन केली गेली प्रायव्हेटमध्ये, रेराप्रमाणे ते काम होतोय. त्या कुठेतरी त्यांना बंधनकारक झालं आहे, बॉन्ड झालं आहे आणि टाईम लिमिटेशन झालं आहे. त्यात तसं व्हॅल्युएशन पण वाढते. लिगल काम झालं आणि एखादा वस्तू जर मला टायमावर मिळेल तर मी 2 पैसे द्यायला का मागे घेणार. टायमावर मिळणं हे गरजेचं आहे. सर, तुम्ही म्हणालात की एखादा बिल्डर बऱ्याचदा फसवतो किंवा बऱ्याच गोष्टी होतात. मुंबईसारख्या ठिकाणी या गोष्टी होणं हे साहजिकच आहे. पण अशा वेळी आता आपल्याकडे एक समाजात आपलं हे आहे की कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात. तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात, तर म्हणजे आपल्या सर्व उपस्थितांना हेच सांगायचं आहे खऱ्या अर्थाने. मला तो प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की ही जी काही चुकीची पद्धत म्हणजे म्हण आहे की कोर्टाची पायरी चढून खरं तर आपल्याला न्याय मिळायला हवा हे प्रत्येकाला वाटत असतं, पण बरेचदा आपल्यावरती अन्याय होऊन सुद्धा तो सहन करत राहणं आणि कोर्टाकडे न जाणं किंवा केस न दाखल करणं असे अनेक प्रकार घडतात. तर तुम्ही स्वतः इतके वर्ष काम करताय, तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे केसेस आलेले आहेत. अशा वेळी तुम्हाला काय वाटतं की न्याय मिळणं हे किती सोपं आहे किंवा न्याय मिळवणं हे किती सोपं आहे आणि ते करायला हवं. आपल्या बाबतीत जर चुकीचा गोष्ट घडत असेल तर का आपण करायला हवं असं तुम्ही आमच्या उपस्थितांना सांगा. असं आहे की लोक म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये, डॉक्टरकडे जाऊ नये. पण शेवटी आपण जातो डॉक्टरकडे आजार वाढला तर. तुम्हाला खरोखर जेव्हा इथपर्यंत येतं ना न्याय, अन्याय होतोय तुमच्याबरोबर इथपर्यंत, तेव्हा तुम्ही जाता, तिकडे तुम्ही चुकता. कुठलाही आजारपण किंवा कुठलाही त्रास जसा स्टार्ट झाला तसा तुम्ही उपचार केला की वेळेवर ते पटकन होतं. आता कसं होतं की डेव्हलपमेंटचा विषय जरा मी धरून घेतला आता, तर त्यामध्ये कसं असतं, एखादा तुम्ही ॲडव्होकेट केला किंवा पहिलाच तुम्ही एक सेक्शन लावून एक नोटीस दिली बिल्डरला ना, बिल्डरला एक नोटीस दिली की लगेच ते माघार घेणार. म्हणजे त्याची जी पहिली चूक आहे ना, हे तुम्ही लोकांसमोर आणली ना आणि ऑफिशियली त्याला नोटीस दिली की तिकडे तो समजून जाईल की इकडे माझं काय चालणार नाहीये. तसं त्यांनी काहीतरी तुम्हाला आश्वासन दिले आणि त्या टाईमप्रमाणे त्यांनी प्लीथ लेवल नाही केलं किंवा काय डेव्हलपमेंट नाही केलं, तर लगेच तुम्ही त्याला ऑब्जेक्शन घेतलं की त्यांना समजतं की इकडे एज्युकेटेड लोक आहे. आपल्या सर्वांनाही नॉलेज नसतं की काय प्रोसेस फॉलो करायला पाहिजे काय. म्हणून मी सांगतो की एखादा तुम्ही ॲडव्होकेट एंगेज केला ना की तुम्हाला व्यवस्थित मार्ग मिळतो आणि न्याय पण मिळतो आणि कोर्टापर्यंत जायची कधी कधी गरज लागत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, एखादा नोटीसमध्येच काम होतो, तो समोरचा व्यक्ती समजून जातो की आता हे पुढे जाणार आहे, मग त्याची ती जी चूक आहे ते लगेच तो दुरुस्त करून घेतोय. मग तिकडे ते आपल्याला सोयीस्कर पडतं.
मी सांगत नाही की तुम्ही कोर्टात जा, केस फाईल करा, 10 वर्ष लढा, बरोबर आहे. पण तिकडे तुम्ही जर पहिलंच नोटीस दिली ना, तिकडेच तो समजून जातो की बाबा हे पुढची लढाई लढणार आहे, यांची तयारी आहे आणि मला फाईन होणार आहे, मला काहीतरी पनिशमेंट मिळणार आहे. हा माणूस तिकडेच लगेच सुधारतो. म्हणून स्टार्ट तरी करा, डायरेक्ट त्याच्यामध्ये गुंतवत जाऊ नका. जसा तो नचवतो तसं आपण नाचत गेलो तर ते बहुतेक आपलं मिसयूज करूनच घेणार आहे तुमचा. नेरकर सर, मी आपल्याला पुढचा प्रश्न विचारतो. मुंबई सारख्या ठिकाणी म्हाडा आणि वेगवेगळे प्रोजेक्ट चालत असतात. त्यात मागे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलं होतं की मुंबई सारख्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला राहता यावं इतक्या किमतीमध्ये आपण म्हाडाचे घर उपलब्ध करून देऊ. पण आत्ताची जर सद्यस्थिती आपण बघितली तर गोरेगाव असेल किंवा मालाड ह्या सर्व भागांमध्ये कोट्यावधी रुपयांना ती घरं म्हाडाची उपलब्ध होत आहेत आणि प्रथम येणाऱ्याच प्राधान्य या तत्वावरती सुद्धा ती घरं विकली जात नाहीत. अशा वेळी माननीय उपमुख्यमंत्री साहेबांकडे आपण काही विनंती करणार आहात का, किंवा म्हाडाची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावी यासाठी आपण प्रभागातर्फे आपल्या पक्षातर्फे काय विषय हा लावून धरू शकता? नक्कीच बरोबर आहे आपलं की सर्वसामान्याला परवडेल असं घर, पण आजच्या बाजारभावाच्या किमती जर बघितल्या तर खरोखर मी मराठी माणसाला तर हे घर परवडणार नाही आहे. म्हणून नक्कीच आहे की एक विनंती तर सरकारला आणि आमच्या उपमुख्यमंत्र्याला करावी वाटेल मला, की आपल्याला वाटतं मराठी माणूस मुंबई बाहेर नाही गेला पाहिजे, तर घराच्या किमतीमध्ये किमान ज्या सरकारी यंत्रणा आहेत, म्हाडा, MMRDA किंवा महानगरपालिका यांनी जर दरामध्ये जर कपात केली तरच मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहील आणि सर्वसामान्य माणसाला परवडेल या दरात जर बदल केला तरच हा मराठी माणूस मुंबईमध्ये घर घेऊ शकेल, अन्यथा ते शक्य नाही आहे. आणखीन सर, आपल्या प्रभागात आपल्याला काय समस्या ज्या आता सध्या दिसत आहेत आणि त्यावरती आपण स्वतः काम करत आहात? खास करून माझा प्रभाग क्रमांक 58 जर विचार केला, माझ्या प्रभागात MMRDA मोठ्या प्रमाणात मोठी कॉलनी आहे आणि मी आत्ताच नुकत्याच गेल्या 2 महिन्यापूर्वी शिंदे साहेबांना पत्र लिहिलेलं आहे की MMRDA कॉलनी गेले, जसं साहेबांनी सांगितले, 20 वर्ष विकास होत नाही, परंतु त्या ठिकाणी 20 वर्षात इमारत कोसळायला लागलेली आहे. असं प्रकारचं बांधकाम झालेलं आहे. मी विनंती केली शिंदे साहेबांना की यामध्ये आपण जातीने लक्ष घालावं. 2 ठिकाणी तर अपघात झाला, स्लॅब कोसळून 8 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. तर जो विकास, जसं अभिजित राणे साहेबांनी सांगितलं की आपल्या प्रभागाचा विकास, तर मी विनंती केली आहे की राम मंदिर परिसरामध्ये MMRDA मोठ्या प्रमाणात आलेली आहे. अनेक ठिकाणून लोक तिथे शिफ्टिंग होऊन आलेले आहेत, परंतु आज त्यांची अवस्था असं आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही त्या झोपडपट्टीमध्ये होतो तिथे सुखी होतो. जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती, लोकांसाठी ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या MMRDAकडून दिल्या गेल्या नाहीत. म्हणून मी मागणी केली आणि त्याच्यावरती आम्ही जोरदार काम सुरू केलेलं आहे की त्या ठिकाणी त्या इमारती डिमॉलिश करून पुन्हा नव्याने त्यांना त्या ठिकाणी घर द्यावं असं आम्ही विनंती केलेली आहे. धन्यवाद सर, आपण या संवादामध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. मला बोलायचंय, जसं साहेबांनी सांगितलं की विकास तर आम्ही संपूर्ण प्रयत्न करू करायचा, सगळ्या अँगलने, लिगली, ऑफिशियली आणि लोकांना धरून लोकांचं भलं कसं करता येईल ते बघूया आपण. पण कधी कधी काय होतं माहिती आहे, लोक एवढी वस्तू ग्रँटेड घेतात की विचारू नका. एक विषय असेल, तुमच्या लोकांचं लक्षात असेल तर गेल्या वर्षी आपला उन्नत नगरला एक बिल्डिंग आहे, जय भवानी बिल्डिंग, तिकडे आग लागली होती. आहे का कोणाचं लक्षात? ते एक 11 माणसं मेली होती जाळून. बरोबर आहे. तर काल परवाच मी तिकडे व्हिजिट मारली, तर तिकडे जी पोझिशन होती ती आग कशाला लागली होती, तिकडे कम्युनिटी, वाघरी कम्युनिटी, ते कपडे आहे ना, कपड्यांचा बिझनेस करतो, सेकंड हँड म्हणजे वापरलेले कपडे, त्याचे बोचके तिकडे घरात ठेवतात, खाली ठेवतात, गल्लीत ठेवतात, कॉरिडॉरमध्ये ठेवतात, इवन लिफ्टमध्ये ठेवतात, एक लिफ्ट बंद आहे त्याच्यात ठेवतात. तर हे मी आता जेव्हा काल परवा गेलो तर ती परिस्थिती आता परत तशीच आहे. मग हे इकडे SRA वाले का लक्ष घेत नाही? आपले BMCचे एखादा आग लागली तेव्हा फायर ब्रिगेड येते, बरोबर आहे, BMCचे अधिकारी तिकडे आले होते. आज त्या बिल्डिंगमध्ये BMCचे अधिकारी इन्स्पेक्शन का घेत नाही? त्यांनी इन्स्पेक्शन घेतलं पाहिजे. पोलीस ऑथॉरिटीनी तेव्हा जाऊन FIR रजिस्टर केल्यात, मग त्यांनी परत जाऊन ते बघायला पाहिजे की परत काय परिस्थिती आहे. तर ही 2-3 अशी आपल्या गोरेगावला बिल्डिंग आहे जे रिस्की आहे आणि ह्या
कम्युनिटीवाल्या लोकांनी त्यात म्हणजे त्या घरात बिझनेसच केलाय. त्या घरात फर्निचर नाही आहे. तुम्ही त्यांच्या घरात गेल्याने सगळे पोटले दिसणार तुम्हाला. त्याच्यावरच ते झोपतात, सकाळी उठतात, जातात. त्यात आग लागली साहेब. आग विझवायला फायर ब्रिगेडला 4 तास गेले. विचार, कारण संपूर्ण कपडे एक नुसतं खाली ग्राउंड फ्लोअरला जे मीटर कॅबिन आहे त्या मीटर कॅबिनवर ते लोक कपडे टाकत गेले आणि पटकन ते काहीतरी फ्लश झालं आणि ते आग लागली. ग्राउंड फ्लोअरपासून चालू झाली ती आग तर 11 फ्लोअरपर्यंत गेली. आता ती बिल्डिंग आहे ना, मला वाटतं त्याची डेन्सिटी संपली आहे. सिमेंटचा जो पॉवर आहे तो गेला आहे, जो RCCचा पॉवर गेलेला आहे. कधी पण ते बिल्डिंग कोसळू शकते. तर माझी अभिजित राणेंना एक स्पेशल विनंती, ह्या मॅटरमध्ये लक्ष घालून एक सर्वे करून घ्या. MMRDचा मागे लागा, पोलिसांचा मागे लागा, फायर ब्रिगेडला बोलवा, आपले BMC वाल्यांना ऑफिसरना घेऊन जा की तुम्ही परत काय करणार आहात. जर आता परत ही सेम घटना झाली तर काय करणार आणि कोणाला दोषी तुम्ही ठरवणार. तिकडे राहतात त्यांना दोषी ठरवणार आहे की बिल्डिंगचे राहते माणसं किंवा SRA वाल्यांना. तिकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण अपॉइंट झालाय त्या बिल्डिंगमध्ये, तो पण लक्ष घालत नाही. आता एवढे इन्सिडेंट झाल्यानंतर परत तुम्ही असं करणार तर गव्हर्नमेंट कुठपर्यंत तुम्हाला हेल्प करणार. माझा हा पण प्रश्न आहे. निदान आपण स्वतः तरी बघायला पाहिजे ना की आम्ही काय करतोय. म्हणजे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आपला विकास कसा डेव्हलपमेंट करायचा आहे आणि कोणाला साथ द्यायची हे तुम्ही स्वतः डिसाईड करायचं आहे. तुम्हाला स्वतः आपल्या मनात विचारून खोल अंतर्गत विचार केला पाहिजे की बाबा आम्ही काय करतोय आणि कुठे तुम्ही चुकत असाल तर त्याला सुधारून घ्यायला पाहिजे. तर माझी विनंती आहे साहेबांना, अभिजित राणे साहेबांना, की स्पेशली ह्या मॅटरमध्ये बघा. कारण नाही तर हे ना, मला वाटतं परत हे इन्सिडेंट होणार. असे 3 बिल्डिंग आहे आपल्या गोरेगावला. एक तिकडे पण आहे बॅक साईडलाच MG रोडचा त्या साईडला, जवळच आहे दोघे. आणि ह्या कम्युनिटीवर काहीतरी बंधन ठेवलं पाहिजे की तुम्ही हे बिझनेसचं सामान घरात आणून ठेवू नये. थँक्यू. धन्यवाद सर. सरांनी मांडलेला मुद्दा एकदमच व्हॅलिड होता. कारण का असं म्हणतात की एखादी घटना घडल्यानंतर जाग येण्यापेक्षा ती घटना घडू नये याच्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं प्रयत्न करता येतील आणि ते प्रयत्न आपण नक्कीच करायला हवे. इथे येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आपण आवर्जून हा प्रश्न विचारू, किंबहुना हा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद सर.